अभिनेत्री क्षिती जोग सध्या चर्चेत आहे ते विवाहित स्त्रीने मंगळसूत्र घालणं हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे यावर तिने मांडलेल्या मतामुळे। आरपार या चॅनलला मुलाखत देताना क्षितीने वैवाहिक स्त्रीने मंगळसूत्र घालणं किंवा तिचं आडनाव बदलणं यावर तिचं मत मांडलं। क्षितीला यावरून अनेकांनी ट्रोल केलं। तर क्षिती ही अभिनेते अनंत जोग आणि अभिनेत्री उज्ज्वला जोग यांची मुलगी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। तर पहिल्यांदाच आता क्षिती तिच्या आईवडिलांच्या घटस्फोटाबद्दल बोलली आहे। ती म्हणाली, या प्रवासात मी आई-वडिलांचा टोकाचा वाद देखील अनुभवलाय। सततची भांडणं पाहून मी वैतागली होती। शेवटी त्यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला। तेव्हा मी 18 वर्षांची होते। आम्ही तिघेही वेगळे राहू लागलो। त्यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला फार आनंद झाला होता। जेव्हा तिघांच्या भांडणामुळे एकत्र राहताना आम्ही दुःखी होतो, तेच वेगळे राहून आम्ही सुखी राहत होतो। सगळ्यांसाठी तेच योग्य होतं। इतकी वर्ष वेगळे राहूनही आम्ही एकत्र येतो, भेटतो, जेवायला बाहेर जातो। बाबा आईच्या हातचं खायला तिच्या घरी जातात। मीही त्यांना भेटत असते। मी जरी वेगळी राहत होते तरी माझ्या आईवडिलांना ठाऊक असायचं की त्यांची मुलगी कुठल्या वेळी कुठे आहे, कारण मी एक जबाबदार मुलगी आहे। तसंच ते जबाबदार पालक देखील आहेत। मी एकटी राहायचे तेव्हा लोक सिंपती द्यायला यायचे, पण मला ते आवडायचं नाही, कारण मी एकटं राहू शकत होते। आईसोबत माझं आजही पूर्वीसारखं भांडण होतं। वडिलांसोबतही त्या लेवलपर्यंत भांडण गेलं आहे। मी त्या काळात ज्या चुका केल्या त्या या दोघांमुळे केल्या नाहीत, मी त्या स्वतः केल्या आहेत। त्या दोघांना इथे ब्लेम करण्यात काहीच अर्थ नाही। या मुलाखतीत क्षिती पहिल्यांदा आईबाबांच्या घटस्फोटाबद्दल बोलली आहे। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी।